शहापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अविनाश शिंगे मैदानात उतरण्याची शक्यता। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची तालुक्यात सर्वत्र चर्चा। शहापूर तालुक्यात गणपती दर्शनासाठी फिरत असल्याने चर्चेला उधाण। शहापूर तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा युवा संपर्क प्रमुख अविनाश शिंगे यांच्या नावाची चर्चा शहापुरात सुरू आहे। शिंगे हे माजी आमदार श्रीरंग शिंगे यांचे नातू आहेत। त्यांची पत्नी योगिता शिंगे या रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आहेत। शहापूर पंचायत समितीच्या माजी सभापती सोनल शिंगे ह्या त्यांच्या छोट्या बहीण आहेत। स्वतः अविनाश शिंगे हे उच्च शिक्षित असून शिवसेनेचे तालुका पदाधिकारी आहेत। अविनाश शिंगे यांनी आतापर्यंत तालुक्यात अनेक सामाजिक उपक्रम केले आहेत। त्यांना मानणारा तरुण वर्ग शहापुरात असून स्वतः स्थानिक आदिवासी असल्याने शहापूर मतदारसंघातील सर्व समाजाशी त्यांचे संबंध आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात त्यांचे चांगले काम असून पक्षातील वरिष्ठांशी त्यांचे चांगले संबंध आहेत। पक्षाच्या विविध कार्यक्रमात ते सक्रिय सहभागी राहिले असून नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बाल्यामामा म्हात्रे यांचा मेहनतीने प्रचार केलेला आहे। अविनाश शिंगे सध्या शिवसेनेत व तालुक्यात चर्चेत आलेले आहेत। सोशल मीडियाच्या माध्यमातून ते जनमानसात जाताना दिसत आहेत। गणपती उत्सवात त्यांनी गणपती दर्शनासाठी गावागावात भेटी दिल्या असून तालुक्यात महाविकास आघाडीसह उबाटा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी भेटी घेतल्याचे चित्र समोर आले आहे। एकंदरीतच शहापूर विधानसभा मतदारसंघासाठी अविनाश शिंगे इच्छुक असल्याचे चित्र दिसून येत असून याबाबत शहापूर तालुक्यात चर्चा सुरू आहे। शहापूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना आता नवीन चेहऱ्याची गरज आहे। तालुक्यात दोन्ही नको नवीन उमेदवार असावा असा सूर निघत आहे। त्यामुळे नवीन व तरुण चेहरा म्हणून अविनाश शिंगे यांच्याकडे पाहिले जात आहे। दरम्यान शिवसेना पक्ष त्यांना शहापूरची उमेदवारी देणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मी ठाणेकर न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक योगेश हजारेसह शहापूर प्रतिनिधी संजय फडके।